गिरगावातील गेल्या 10 वर्षापासून प्रलंबित असलेल्या केळेवाडी ते चर्नी रोड पादचारी पुलाच्या मागणीसाठी आज मनसेकडून जनआंदोलन करण्यात आलं। मनसेचे यशवंत किल्लेदार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात केळेवाडी पुलाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली। मात्र आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी मध्येच रोखलं। गेल्या 10 वर्षापासून रखडलेल्या या पुलाच्या प्रश्नाकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्यात आलं। गिरगावचा प्रसिद्ध असा खऱ्या अर्थानं ब्रिज जो आहे तो 10 वर्षांनी बंद आहे। या 10 वर्ष बंद असल्यामुळे लोकांना आता या रस्त्यावरून थेट इथपर्यंत केळेवाडी ह्या संपूर्ण ब्रिजचं नाव होतं, मात्र तो ब्रिज 10 वर्ष झाली अजूनपर्यंत झाला नाही आणि लोकांना याच रस्त्यातून खालून चालत यावं लागतंय। आपण बघू शकतो तर हाच तो खरा ब्रिज तोडलेला होता, मात्र त्या ब्रिजवर आता आपल्याला कुठलंही काम झालेलं दिसत नाहीये। केळेवाडीचा हाच खरा ब्रिज आहे जो थेट गिरगाव या ठिकाणापर्यंत जातो आणि इथं खऱ्या अर्थानं आपण बघू शकतो तर एक शाळा सुद्धा आहे। त्यासोबत आपल्याला सुप्रसिद्ध जिकडे लक्ष्मीकांत बेर्डे यांनी अनेक नाटकं केली असे साहित्य संघ नाट्यगृह सुद्धा आहे। या सगळ्या गोष्टींमध्ये एक वेगळा इतिहास या ब्रिजचा मानला जातो, मात्र 10 वर्ष झाली तरी हा ब्रिज का नाही झाला त्याचं उत्तर आता मनसेने विचारलेलं आहे। या सगळ्या बाबतीत जर पाहायला गेलं तर आज मोर्चा देखील झाला, मात्र या सगळ्या मोर्चाबद्दल लोकप्रतिनिधी काय करतात हा प्रश्न देखील आता मनसेने उपस्थित केलाय। या सगळ्या निमित्तानं आपण पाहायला गेलं तर आताच्या घटकेला 10 वर्ष झाली तरी तो ब्रिज बंद आहे, तो बांधला गेला नाहीये, तो का सुरू नाही असे अनेक प्रश्न आता गिरगावकर हे विचारायला लागलेत। आणि खऱ्या अर्थानं इथून किती वेळा क्रॉस करायचा, जेव्हा हा रस्ता जो आहे त्याच्यावर गाड्या अनेक चालतात, त्यामुळे तो ब्रिज सगळ्यात महत्त्वाचा होता आणि तो ब्रिज कधी चालू होता प्रश्न विचारायला लागलेत। सुभाष सावंत, पुढारी न्यूज, मुंबई।